पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। कवी ओगन्ना देवनपल्ली व गदवाल सोमण्णा यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर येथे कवी ओगन्ना देवनपल्ली व गदवाल सोमण्णा यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। प्रथम तेलुगू तल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, स्वरांजली चॅनलचे संस्थापक दयानंद मामड्याल व प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट हेमंत कुमार साका यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यानंतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच ओगन्ना देवनपल्ली यांचे इष्टपदुला प्रदान पसुनालू व गदवाल सोमण्णा यांचे कोईला रागालू व कुलसज्जा या तिन्ही पुस्तकांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। आपल्या मनोगत बोलताना कवी सोमण्णा गदवाल यांनी कवितेचे प्रकार व त्यांची मांडणी याबद्दल मत व्यक्त केले। तसेच कवी ओगन्ना देवनपल्ली यांनी राजकारणात होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल खंत व्यक्त करत आपली कविता सादर केली। दयानंद मामड्याल यांनी दोन्ही कवीच्या पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत कुमार साका यांनी दोन्ही कवीचे काव्य रचनेचे स्तुती केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवी ओगन्ना देवनपल्ली यांच्या कविता मनाला भिडून जातात, तसेच कवी गदवाल सोमण्णा यांच्या कविता लहान मुलांचे भावविश्वाचे दर्शन घडविते असे मत व्यक्त केले। या कार्यक्रमात कुचन प्रशाला तेलुगू विभाग इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक कुमारी मीनाक्षी रविशंकर पोबिली, द्वितीय क्रमांक चिरंजीव बालाजी राम रातोलू व तृतीय क्रमांक कुमारी विजयलक्ष्मी बालाजी भीमनाथ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बालराज बोल्ली यांच्या औदार्याने शालेय बॅग व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच ग्रंथालयामार्फत राबवण्यात आलेल्या तेलुगू भाषा वाचन व लिखाण या प्रशिक्षणात सहभागी झाल्याने प्रमाणपत्र देण्यात आले। सदरचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका राजलक्ष्मी गाडपल्ली यांच्या बालराज बोल्ली यांनी रोख रक्कम 1101 रुपये देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री रेणुका बुधाराम यांनी केले, तर आभार प्रदर्शन भीमनाथ सर यांनी मानले। या कार्यक्रमास ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्रीनिवास येनगंदुल, सचिव तिप्पण्णा गणेरी, खजिनदार श्रीनिवास गोली, कार्याध्यक्ष बालराज बोल्ली, गोवर्धन कमटम, कवी नरेंद्र गुंडेली, ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर, पुरुषोत्तम बुधाराम, राजलक्ष्मी गाडपल्ली, रमेश बुदत्त, कृष्णारी आडम, पेरमेल्ला नागेंद्रप्पा वेणुगोपाल म्यानापंतुलू, नागनाथ हल्लीपंतुलू, उमापती मिठ्ठापल्ली व ओगन्ना देवनपल्ली यांचे सहकुटुंब व नातेवाईक व मित्रमंडळी बहुसंख्याने उपस्थित होते।